नमस्कार, मी संदीप देसाई. दुपारी 1च्या बातम्यांची सुरुवात करणार आहोत. एका ब्रेकिंग बातमीनं बातमी आहे. जम्मूमधली जम्मू बस स्थानकाजवळ ग्रेनेड हल्ला करण्यात आलेला आहे. हल्ल्यामध्ये 15 जण जखमी झाले असून एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय आणि पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केलेला आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तो खूपच वर्दळीचा परिसर आहे. हा हल्ला नेमका कुणी केला याचा शोध आता घेतला जातोय. आपण पुन्हा एकदा बघतोय कशा पद्धतीने हे झालेलं आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अतिशय धक्कादायक आहे. ग्रेनेड हल्ला झालेला आहे, 15 जण जखमी आहेत. काय सांगाल सविस्तर? बरोबर आहे. जम्मू काश्मीरमध्ये जम्मू जे शहर आहे, जम्मू शहरामध्ये जो वर्दळीचा रस्ता आहे त्या वर्दळीच्या मार्गावरती ग्रेनेड हल्ला झालेला आहे आणि इथे प्रचंड वाहतूक असताना हा हल्ला झालेला आहे. या हल्ल्याची कोणी जबाबदारी घेतली नाहीये. हा ग्रेनेड कोणी फेकला याची चौकशी सध्या आता जम्मू पोलीस करीत आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं भारत पाकिस्तानचा तणाव आहे आणि या तणावाद्वारे पुन्हा ही घटना घडली आहे. काश्मीरमध्ये अशा घटना होत असतात ग्रेनेड फेकण्याच्या, पण आज जम्मूमध्ये या प्रकारची घटना झाल्याने संपूर्ण पोलीस बळ एकदम सज्ज झालेला आहे. आणि ज्या पद्धतीने ही माहिती मिळते की या हल्ल्यामध्ये जवळपास 15 जण जखमी असून एक जण जो आहे अतिशय गंभीर आहे आणि या संदर्भात आता आगामी चौकशी सुरू आहे. अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. एकदम गाड़ी मतलब गाड़ियाँ खाली थी, एकदम खून लातपात बहुत पड़े थे, अगर 15 बंदे लगभग है। हाँ ठीक है सर। मैं भी सर इधर ही काम करता हूँ पिछले नाम मेरा अर्शिद अहमद शाह है। क्या देखा आपने इधर? मैं सर इधर खड़ा था तो हमने धमाका सुना। जैसे धमाका सुना मैं इधर आया, दौड़ते उधर 5-6 आदमी पड़े थे खून से लथपथ। हमने एक को उठाया, उसको ऑटो में डाल के फिर हॉस्पिटल ले लिया। क्या लगता है कौन सा क्या धमाका था? कोई ग्रेनेड? हाँ ग्रेनेड ही, क्योंकि ग्रेनेड ही फटा है। ऐसे हमने सोचा पहले गाड़ी का टायर फटा है। जब हम गाड़ियों के टायर चेक करने लगे तो टायर शायर कोई नहीं फटा था। ऐसा लगता है किसी ने कुछ फेंका ही है, कुछ फेंका है किसी ने। आपण बघतोय जम्मूमधली बातमी आहे. जम्मू बस स्थानकाजवळ ग्रेनेड हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यामध्ये 15 जण जखमी झाले असून एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी संपूर्ण परिसर जो आहे तो सील केलेला. ही दृश्य आपण बघू शकतोय. थेट जम्मूमधल्या या बस स्थानकाची दृश्य आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तो खूपच वर्दळीचा परिसर आहे. हा हल्ला नेमका कुणी केला याचा शोध आता घेतला जातोय. आपण ही बघितलं तर पोलिसांनी या चहूबाजूने नाकाबंदी केलेली आहे. हा सगळा परिसर जो आहे तो सील करण्यात आलेला आहे. जम्मू बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि हा वर्दळीचा भाग आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी अशा प्रकारे हल्ला करण्यात आलेला आहे. जम्मू बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला करण्यात आलेला आहे. पण बघतोय आता याच बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पोलिसांनी सगळा परिसर जो आहे तो सील केलेला आहे. या सगळ्यामध्ये हा हल्ला कुणी केला याचा शोध जो आहे तो आता घेतला जातोय. पोलीस या सगळ्याचा शोध घेत आहेत.